मीरा भाईंदरमध्ये 11 कार्यशाळा आयोजित करण्यात आलेल्या आहे. आमचे मीरा भाईंदरचे शहर प्रमुख सचिन मांजरेकर यांनी व आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी एका कार्यशाळेचं आयोजन केलेलं आणि त्या कार्यशाळेच्या माध्यमातून जे हिंदी भाषिक रिक्षा आणि टॅक्सी चालक आहेत त्यांना मराठी शिकवण्याची जी मोहीम मुंबई मराठी साहित्य परिषद आणि त्याचबरोबर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. राज्यामध्ये 4500हून अधिक शिक्षक या कार्यशाळा घेत आहेत आणि एक तासाचा असे 4 वर्ग त्या हिंदी भाषिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे होणार आहेत आणि एक प्रमाणपत्र त्या रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना यांच्या माध्यमातून मिळणार आहे, जेणेकरून ज्यावेळेस परमिटसाठी ते परमिट मागायला येतील किंवा रिन्यू होईल परमिट त्यावेळेस ह्या जे त्यांचं प्रमाणपत्र आहे त्याची आवश्यकता लागेल आणि त्या माध्यमातून 15 ऑगस्ट पर्यंत जी राज्य शासनाच्या माध्यमातून परिवहन विभागाने मुदत दिलेली आहे त्या 15 ऑगस्ट पर्यंत त्यांना हे मराठी व्यवहार्य मराठी म्हणजे जुजबी मराठी शिकायचं आहे, जेणेकरून ड्रायव्हर आणि पॅसेंजर मधला संवाद जो आहे तो मराठीमध्ये होईल. 1989 सालचा हा नियम आहे आणि त्या नियमाच्या आधारेच हे सगळे परमिट दिलेले असल्या कारणानं फक्त महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, काम करायचं असेल तर मराठी गरजेचं आहे आणि ते मराठी शिकणं तुम्हाला तुमचं कर्तव्य आहे असं समजून आमचे आता हे सगळे बांधव मराठी शिकतात. त्या गोष्टीचा मला आनंद आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात गेल्या महिन्याभरापासून म्हणजे 1 जून पासून जी आम्ही प्रक्रिया चालू केलेली आहे 1 मे पासून त्या प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. 16 ऑगस्ट नंतर काय कारवाई करणार ते बघा, शेवटी कायदा आहे, कायद्यानुसार कारवाई करावीच लागेल आणि महाराष्ट्रामध्ये जर मराठी तुम्हाला शिकता येत नसेल, पॅसेंजर बरोबर बोलताना प्रवाशांबरोबर संवाद साधताना जर मराठी तुम्ही बोलत नसाल तर मग त्याचा फायदा काही नाही आणि कायद्यामध्ये ती तरतूद त्या कायद्याचं पालन योग्य प्रकारे तुम्ही जर केलं नाही तर त्यानुसार कारवाई होईल. जे कायद्यामध्ये असेल कारवाई ही अभिप्रेत असलेली कारवाई 16 ऑगस्ट पासून आमची चालू होईल. म्हणजे एक गोष्ट मात्र या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, मी जर असं कोणी म्हणेल की आम्हाला संधी दिली नाही, संधी उपलब्ध करून दिली नाही तर मी 100 दिवसाच्या पेक्षा जास्त म्हणजे 105 दिवस दिले होते. 105 दिवसामध्ये मराठी तुम्हाला शिकायचं होतं आणि 105 दिवसामध्ये जर तुम्ही मराठी शिकत नसेल तर जाणीवपूर्वक तुम्ही मराठी नाही शिकत असा सर्वसामान्य आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांचा समज होईल आणि त्या माध्यमातून ती आम्हाला कारवाई करावी लागेल. परत एकदा मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य, मराठी तुम्हाला शिकावंच लागेल, नाहीतर कायद्याला जे काही कायद्याचे निकष आहेत त्या निकषाला तुम्ही सामोरे जा. बहुत अच्छा, यहाँ आके बहुत अच्छा लगा। सर ने जो ये प्रोग्राम रखा है उत्तर भारतीयों के लिए, सभी उत्तर भारतीय यूपी वाले जो भी बाहर से आए हुए लोग हैं उनके बारे में बहुत अच्छा सोच है महाराष्ट्र वालों को। और हमको मराठी आना चाहिए, बहुत अच्छी बात है, ताकि हमारे जो पैसेंजर आते हैं बैठते हैं और हम भी अच्छा लगता है ताकि हम भी उनसे बात कर सके। हमको मराठी आएगा तो हमारा बिजनेस बढ़ेगा। बाकी जो रिक्शा चालक है, जो आम मजदूर है, उन सभी को क्या कहना चाहोगे? सबको कहना चाहूंगा कि सबको मराठी आना चाहिए ताकि कि पैसेंजर को कोई दिक्कत ना हो, हमको भी कोई दिक्कत ना हो, हमारा रोजी रोटी बढ़ेगा अगर हमको आएगा।